सर्वांना खूप छान दिवस आहे. मी आहे सुषमा. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आजच्या व्हिडिओसाठी आमचा विषय लोकशाही एक विकसनशील कल्पना आहे. 17व्या आणि 18व्या शतकात इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्समधील लोकशाहीची सुरुवात, तसेच लिबिया आणि म्यानमारमधील अलीकडील लोकशाही चळवळींचं आपण शोध घेणार आहोत. लोकशाही समोर आव्हान आहेत. लोकसत्ता प्रस्थापित झाली आणि नंतर उलथून टाकण्यात आली. लोकप्रिय राजवट प्रस्थापित झाली तेव्हा राज्यकर्ते निवडण्यात मोजक्याच लोकांचा सहभाग होता. काळाच्या ओघात लोकशाहीचा विचार, विस्तार आणि नवे पैलू विकसित झाले आहेत. मात्र यामुळे अवघड प्रश्नही निर्माण झाले असून त्यावर आपण चर्चा करणार आहोत. शिकण्याचे परिणाम. लोकशाहीचा अर्थ. लोकशाही कशी कार्य करते? लोकशाहीसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे का? लोकशाहीसाठी नागरी स्वातंत्र्याची गरज असते. लोकशाहीसाठी समानतेची गरज असते. लोकशाहीसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका आवश्यक आहेत. लोकशाहीसाठी कायद्याचा मताचा आदर करणे आवश्यक आहे. लोकशाही बहुसंख्याक बनाम सर्वसमावेश नागरिकांचा सन्मान आणि स्वातंत्र्य. कीवर्ड. रेव्होल्यूशनरी कमांड काउन्सिल RCC. दोन 2003 मध्ये अमेरिकेचे नेतृत्वाखाली आक्रमणापूर्वक इराकमधील अंतिम निर्णय घेणारी संस्था. नागरी स्वातंत्र्य समाजाच्या भल्यासाठी स्थापित केलेले फायदे, विशेषतः कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल. कार्यकारी योजना किंवा कृती अंमलात आणण्याचा अधिकार असणे किंवा अधिकार असणे. समावेशक सामान्यतः अपेक्षित किंवा आवश्यक असलेल्या सर्व सेवा किंवा वस्तूंचा समावेश. LTTE लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम. उत्तर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यासाठी स्वतंत्र मातृभूमीसाठी लढणारी फुटीरतावादी दहशतवादी संघटना.
लोकशाही म्हणजे जबाबदार सरकारे. जबाबदार सरकारे लोकशाहीवर आधारित असतात, जिथे जे सत्तेत असतात ते लोक निवडतात आणि त्यांना उत्तरदायी असतात. हे सामान्यतः नियमित निवडणुकाद्वारे केले जाते. मात्र लिबियात रेव्होल्युशनरी कमांड कौन्सिलने (RCC) लोकप्रतिनिधीची निवड न करता किंवा बांधील न होता अंतिम सत्ता सांभाळली. निवडून आलेल्या विधानसभा असल्या तरी त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार मर्यादित होते आणि त्यांना RCCच्या आदेशाने पालन करावे लागत होते. लोकशाही देशात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी सर्वोच्च सत्ता धारण करतात आणि जनतेने थेट निवडून न दिलेले कोणीही त्यांच्यावर अधिकार ठेवू शकत नाही. हे प्रतिनिधी आपल्या कामाचे स्पष्टीकरण, विनंतीनुसार माहिती पुरवणे आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे पुन्हा निवडणूक लढविणे याद्वारे जनतेला उत्तरदायी असतात. लोकशाही म्हणजे समता आणि सर्वसमावेशकता. लिंग, संपत्ती, वंश, धर्म किंवा भाषा यांचा विचार न करता सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार आहे. लोकशाही विकसित व्हायला वेळ लागतात. मतदानाचा अधिकार हळूहळू विस्तारतात जाऊन अधिकाधिक लोकांना सामावून घेतले. तथापि काही देशांमध्ये अजूनही भेदभाव करणारे कायदे आहेत. उदाहरणार्थ इस्टोनिया नागरिकत्वाच्या नियमांमुळे रशियन अल्पसंख्याकांना मतदान करणे कठीण होते आणि फिजीची निवडणूक प्रणाली मूळ फिजियन मतांना अधिक मूल्य देते. आपल्या देशात राजघटनेने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना सर्वत्र मताधिकार परमिट दिलेला आहे. निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिलेला आहे. लोकशाहीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, त्यात धोरणे आणि कायदा तयार करण्यात नागरिकांचा सहभाग असतो. खुल्या चर्चा आणि नागरिक समित्यांच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. तथापि सहभाग अवघड आहे आणि काही सरकारांकडून प्रोत्साहित केले जात नाही. या व्यतिरिक्त बरेच लोक सार्वजनिक बाबींचे पर्वा करता नाही आणि मतदान न करण्याचे निर्णय घेतात. (2012) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पदाच्या निवडणुकीत 40% पेक्षा जास्त लोकांनी मतदान केले नव्हते. लोकशाहीसाठी नागरी स्वातंत्र्य. गरज.
लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचे स्वातंत्र्य हवे. यात जाणून घेणे, चर्चा करणे आणि स्वतंत्र मते व्यक्त करणे समाविष्ट आहे. भाषांवर सेन्सॉर करणे, संघटनांवर मर्यादा आणणे आणि माहिती गुप्त ठेवून सरकारने या अधिकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही देशांमध्ये केवळ एका पक्षाला काम करण्याची परवानगी आहे. हे निर्बंध सरकाराला सत्तेत राहण्यास मदत करतात. लोकशाहीसाठी समतेची गरज. लोकशाहीत प्रत्येकाला समान अधिकार असणे आवश्यक आहे, पण त्यासाठी समाजात आणि अर्थव्यवस्थेत निष्पक्षताही हवी. श्रीमंत, गरीब किंवा उच्च नीच वर्गात मोठी दरी असेल तर समान मतदानाला फारसा अर्थ नसतो. श्रीमंत आणि शक्तिशाली लोक सहजपणे इतरांना आपल्या पद्धतीने मतदान करण्यास भाग पाडू शकतात. अनेक कुटुंबांमध्ये प्रत्येकांना कोणाला मतदान करायचे हे पुरुषच ठरवतात, अगदी स्त्रियाही. अमेरिकेसारख्या देशांमध्ये प्रसारामध्ये बहुतेक श्रीमंत कंपन्या किंवा बलाढ्य लोकांच्या मालकीची असतात. लोक काय पाहतात आणि काय ऐकतात यावर ते नियंत्रण ठेवतात आणि जनमतावर प्रभाव टाकतात. श्रीमंत आणि बलाढ्य व्यक्तींना खासदारापर्यंत थेट प्रवेश असतो आणि ते धोरणे ठरवू शकतात. गरीब आणि अशिक्षित लोकांना तसा प्रवेश मिळत नाही. त्यामुळे खऱ्या लोकशाहीसाठी केवळ समान मतदानाचे नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक निष्पक्षतेची गरजच आहे. लोकशाहीसाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका आवश्यक. देशाला चांगले नेते मिळण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका महत्त्वाचे असतात. काही देश केवळ काही पक्षांना स्पर्धा करण्याची परवानगी देऊन निवडी मर्यादित करतात. इतर काही देशांमध्ये जे सत्तेत आहे ते निवडणूक प्रक्रियेत फेरफार करू शकतात. लोकशाहीला खरी निवड आणि नेत्याने हटवण्याची क्षमता हवी. लोकशाही सरकारे कायद्यांचे पालन करतात. स्वतंत्र न्यायपालिका आणि कार्यपालिका असतात आणि आपल्या संख्याच्या हक्कांचे रक्षण करतात. लोकशाहीला आव्हाने आहेत, पण घटनात्मक कायदा आणि नागरिकांच्या हक्कांमध्ये काम करतात. लोकशाही बहुसंख्याक विरुद्ध समावेशक एकूणच. लोकशाहीकडे बहुसंख्याक राजवट म्हणून पाहिले जाते, परंतु विविध देशांमध्ये मतभिन्नता अटळ असते, अपरिहार्य. साध्या परिस्थितीत बहुमताचे मतदान उपयुक्त असले तरी संपूर्ण समुदाय किंवा वर्गांशी संबंधित गुंतागुंतीची परिस्थिती ते विभाजनकारी असू शकते. अशा वेळी बहुसंख्य आणि अल्पसंख्याक या दोघांच्याही गरजा विचारात घेणारा
सर्वसमावेशक दृष्टिकोन अधिक फायदेशीर ठरतो. 2 उदाहरणे हे स्पष्ट करतात. बेल्जियम हा एक छोटा युरोपियन देश आहे. त्याच्या फ्लांडर्स भागातील बहुतेक लोक डच बोलतात, तर वॉलनिया भागातील बहुतेक लोक फ्रेंच बोलतात. मोजकेच लोक जर्मन बोलतात. ब्रुसेलमध्ये बहुतेक लोक फ्रेंच बोलतात. (1950) आणि 1960च्या दशकात डच आणि फ्रेंच भाषिकांमध्ये तणाव निर्माण झाला. विशेषतः ब्रुसेलमध्ये, जेथे डच भाषिक अल्पसंख्याक होते. श्रीलंका हे भारताजवळचे वैविध्यपूर्ण लोकसंख्या असलेले बेट आहे. येथील बहुसंख्या लोकसंख्या सिंहली भाषिक 74% असून त्याखाली खालोखाल तमिळ भाषिक 18% आहेत. बहुतेक सिंहली लोक बौद्ध आणि बहुतेक तमिळ भाषिक हिंदू किंवा मुस्लिम आहेत. या देशांमध्ये बहुसंख्य लोकांची मताचे पालन व्हायला हवे का? दोन्ही ठिकाणी काय घडले ते आता पाहूया. श्रीलंकेतील बहुसंख्यावाद. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहली नेत्यांनी बहुसंख्य असल्याने सरकारावर नियंत्रण ठेवायचे होते. त्यांनी सिंहली ही एकमेव अधिकृत भाषा बनवली आणि सिंहली नोकरी अर्जदारांना पसंती दिली. यामुळे तमिळ समाजाला डावलल्यासारखे झाले असे वाटले आणि दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. तमिळांनी समान हक्क आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला, पण त्यांच्या विनंत्या नाकारल्या गेल्या. विरोध. एलटीटी नावाचा अतिरेकी रॅडिकल गटाने काही तमिळ प्रांतांवर कॉलनी ताबा मिळवल्यानंतर यादवी युद्ध सुरू झाले. श्रीलंकेचे सैन्याने एलटीटीचा पराभव केला, परंतु बरेच तमिळ लोक मारले गेले किंवा निर्वासित म्हणून जाण्यास भाग पडले गेले, ज्यामुळे देशाच्या विकासाला धक्का बसला. बेल्जियममधील निवास. बेल्जियमच्या नेत्याने त्यांचे प्रादेशिक मतभेद आणि सांस्कृतिक विविधता मान्य केली. 1970 ते 1993 या काळात त्यांनी आपल्या राजघटनेत 4 वेळा बदल करून सहअस्तित्वाची अनोखी व्यवस्था प्रस्थापित केली. बेल्जियन मॉडेल केंद्र सरकारामध्ये डच आणि फ्रेंच भाषिक मंत्र्याचे समान संख्या सुनिश्चित करते आणि कायद्यासाठी दोन्ही भाषिक गटांचे समर्थन आवश्यक आहे. राज्य सरकारांकडे महत्त्वपूर्ण अधिकार आहेत आणि ते केंद्र सरकारच्या अधीन नाही.
ब्रुसेलमध्ये दोन्ही भाषिक समुदायांचे समान प्रतिनिधित्व असलेले सरकार आहे. कारण डच भाषिक समुदायाने केंद्र सरकारामध्ये समान प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले. केंद्र व राज्य सरकारांबरोबरच विविध भाषिक समाजातील व्यक्तींनी निवडून दिलेले सामुदायिक सरकार आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भाषेशी संबंधित बाबीवर या सरकाराचा अधिकार आहे. या व्यवस्थेमुळे बेल्जियममधील संघर्ष आणि विभाजन थांबले. ब्रुसेल्स हे निष्पक्षता आणि न्यायामुळे युरोपियन युनियनचे मुख्यालय आहे. बेल्जियम आणि श्रीलंका हे लोकशाही देश असले तरी सत्तेची वाटणी वेगळी आहे. बेल्जियम विविधतेला महत्त्व देतो आणि श्रीलंकेच्या नकारामुळे संघर्ष निर्माण झाला. नागरिकांचा सन्मान आणि स्वतंत्र. लोकांच्या प्रतिष्ठेचा आणि स्वातंत्र्याचा आदर करण्यासाठी लोकशाही चांगली आहे. संघर्ष होऊ शकतो, पण लोकशाहीला याची जाणीव आहे. काही समाजांना महिला आणि वंचित घटकांना समान वागणूक देणे कठीण जाते. लोकशाही या लोकांना मदत करते. लोकशाही सुधारावी अशी जनतेची इच्छा आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. लोकांकडून आलेल्या तक्रारीवरून ते गंभीरपणे विचार करतात असे दिसून येते. निष्कर्ष. कायदेशीर समानता, राजकीय स्वातंत्र्य आणि कायद्याच्या राज्यात हे अनेकदा टीकाकर चांगल्या प्रकारे कार्यरत असलेल्या लोकशाहीची मूलभूत वैशिष्ट्ये म्हणून ओळखतात.